नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे आपला तो TRTI आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे। महाज्योतीची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची एक्झाम जी आहे ती झालेली नाही आहे, त्यामुळे TRTI आणि बार्टीचे विद्यार्थी ज्यांची पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेची CT आहे ती झालेली आहे, स्कोर कार्ड आलेले आहे। तर त्याविषयी आपण आता स्कोर कार्ड कधी येईल, TRTIच्या विद्यार्थ्यांचे कट ऑफ किती लागेल, बार्टी आणि TRTI पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती लागेल, डॉक्युमेंट काय काय असणार, ठीक आहे। तर याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। कारण विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या विद्यार्थ्यांचे खूप मेसेज येत आहे मला की सर आमची कास्ट व्हॅलिडिटी अजूनपर्यंत आलेली नाही आहे। जर रिझल्ट लागला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय होणार, इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागणार। तर त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो त्याबाबतची सविस्तर डिस्कशन जे आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेऊ। तर सर्वात आधी TRTIचे जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहे त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो आता ऑब्जेक्शन रेज झालेलं आहे। आता तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो स्कोर कार्ड लागणार, ठीक आहे। तुम्ही जर तुमच्या साईटवर जाऊन लॉग इन करून पाहिलं तर तिथे जे विद्यार्थी मित्रांनो जे ऑप्शन येत होतं ऑब्जेक्शनचं ते आता इरेज करण्यात आलेलं आहे, ब्लिंक करण्यात आलेलं आहे। तर त्या ठिकाणी आता तुमची जे आहे तुम्हाला स्कोर कार्ड पाहायला मिळून जाईल आणि स्कोर कार्डवर विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट, सिलेक्शन आयडी, वेटिंग लिस्ट जे आहे ते लागणार आहे। तर तुम्हाला सपोज विद्यार्थी मित्रांनो 20, 25, 10, 15 अशा प्रकारचे मार्क्स मिळाले आणि तुमचा जो पर्सेंटाईल तो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15+ मिळाला, 15+, 20+ मिळाला, TRTIचे विद्यार्थी फक्त, तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, होणारच आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो यासाठी खूप गोष्टी मॅटर करतात। कारण आताच TRTIची जी आहे ते बाकीही एक्झामची CT जी एक्झाम ते झालेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी जे आहे ते ॲडमिशन घेणार आहे, ठीक आहे। आणि मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे नाही, त्यांनी बनवायला टाकली आहे। कारण 12वी पास जे एवढे विद्यार्थी झालेले आहे तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी टाकली तर काही ठिकाणी त्रुटी येत आहे, ठीक आहे। डॉक्युमेंट त्यांचे सापडत नाही आहे किंवा त्रुटी आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांना अजूनही लेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते त्यांची कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे। आणि TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी जो आहे ते कंपल्सरी केलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लागतेच कास्ट व्हॅलिडिटी, अदरवाईज तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, क्लिअरली, ठीक आहे। आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही आहे, ठीक आहे। त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढू नये, काढली तरी तुमच्या कामात येऊन जाईल पण काढायची गरज नाही आहे, ठीक आहे। बाकी जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे, खास करून आता 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा TRTI आणि बार्टी या दोन्ही विद्यार्थ्यांना लागते। पोलीस भरती करणाऱ्या किंवा सर्व विद्यार्थ्यांना 3च वर्षाचा जो आहे तो उत्पन्नाचा दाखला लागते। तर तुम्ही 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। डेट अजूनही आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ आहे, लवकरच तुम्ही 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुमचं जे आहे ते काढून घेऊन घ्या, ओके। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी आहे नाही त्यांनी कसं करायचं, तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडे एकच उपाय आहे, ठीक आहे। तुम्हाला त्रुटी आली किंवा कोणतीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या संस्थांना कॉल करा, ठीक आहे। नंबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। ज्याही विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेटमध्ये कोणतेही प्रॉब्लेम आहे तर ते तुमची संस्था जी आहे ती सॉल्व्ह करू शकते विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीबाबत कोणतीही शंका असेल, डाऊट असेल, मुदतवाढ पाहिजे असेल, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या संस्थाला मेसेज करा, मेल करा की सर आम्ही माझ्या कास्ट व्हॅलिडिटीचा असा प्रॉब्लेम आलेला आहे। आणि ह्या ज्या संस्थांची स्थापना झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठीच झालेली आहे, तर ते तुम्हाला नक्की मदत करतील, ठीक आहे। जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही मेल केले, कॉल्स केले त्या संस्थेला, TRTI संस्थेला, तर तुमचा कास्ट व्हॅलिडिटीचा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो। जेणेकरून तुम्हाला ते रिसिप्ट मिळते कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यावर ॲडमिशन घेऊन घ्या किंवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 महिन्याची मुदत द्या, 2 महिन्याची मुदत वाढ द्या, अशा प्रकारे ते तुमचे जे प्रश्न तुम्ही आपापल्या संस्थेला मांडू शकता। खास करून TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटीबाबत खूप अडचणी येत आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की 18,000 वॅकन्सी आहे TRTIच्या फक्त आणि फक्त पोलीस भरती करणाऱ्या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। तर तुम्ही 1000, 500, 800व्या नंबरवर किंवा कोणत्याही वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, ठीक आहे, वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं संस्था निवडीसाठी तुम्हाला पर्याय जो आहे तो ओपन केलेला जातो। सेम ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे तशीच प्रोसेस तुम्हाला राहणार आहे। संस्था निवडीचा पर्याय ओपन होऊन जाईल, तुम्हाला तुमची आवडती संस्था जी आहे ती तुम्ही निवडू शकता। महाराष्ट्रातील कुठलीही संस्था निवडू शकता, असं कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कुठलीही संस्था निवडू शकता आणि तिथं प्रेफरन्स देऊ शकता। मग त्यानंतर तुम्हाला मेल येईल, ठीक आहे, ईमेल येईल की ह्या संस्थेत जे आहे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या संस्थेत तुम्ही चालले जा आणि
तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुमचं करून घ्या, कागदपत्र पडताळणी. ठीक आहे. आता जे विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे 1 वर्षाचा 3 वर्षाचा, ठीक आहे, त्यांचं जर सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा अपात्र यादीत नाव आलं, अपात्र यादीत जर नाव आलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं तिथंच सिलेक्शन जे आहे ते खारिज करण्यात येईल. सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट सोबतच जे आहे ते अपात्र यादीसुद्धा लागते आणि तिथं प्रॉपर रिझन दिले जाते की या विद्यार्थ्यांचं जे आहे अपात्र यादीत नाव का बरं आलं. ओके. जर अपात्र यादीत तुमचं नाव आलेलं नसेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही फेअर आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या सिलेक्शन आपलं ज्या अकॅडमीत तुमचं सिलेक्शन झालं आहे त्या अकॅडमीत तुम्ही चालले जाता आणि सिलेक्शन करून घ्या. ठीक आहे. आणि बार्टीचे जेवढे विद्यार्थी आहे पोलीस भरती करणारे त्यांना जर विद्यार्थी मित्रांनो मुली त्यांना जर विद्यार्थी मित्रांनो 20+, 25+, 30+ मार्क्स असेल मुलींसाठी तर त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल पर्सेंटाईल. आणि मुलांचं जे आहे या वेळेला जास्त लागणार आहे तर 40 ते 45. आता मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो 40 ते 45+ जर बार्टीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स असेल पर्सेंटाईल असेल तर त्यांचं विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेमध्ये सिलेक्शन होऊ शकते. आणि TRTIचे विद्यार्थी जे आहे ज्यांना 20+ मार्क्स असेल आणि मुलगी असल्यास 10+ पर्सेंटाईल असेल विद्यार्थी मित्रांनो तरी तिचे चान्सेस आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये कोणत्याही नंबरवर असा तर तुम्ही प्रेफरन्स नक्की टाका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मेल येऊन जाईल की याबाबत तुम्हाला या संस्थेत तुमची निवड झालेली आहे आणि तुमच्या आवडत्यानुसार फेवरेट संस्था तुम्ही जे आहे महाराष्ट्रातली कुठलीही तुमची निवडू शकता, तुमच्या सिटीतली तुम्ही निवडू शकता नामांकित. ओके. अशा प्रकारची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. अजूनही कोणती माहिती लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. TRTIचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. बार्टीचे सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जे आहे ते कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.